तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या बॉडीवरचं फॅट कमीत कमी दिवसामध्ये कसं कमी करायचं। जसं की मला थोडासा जास्त टाइम लागला, कारण मला 18 ते 20 किलो माझं वजन कमी करायचं होतं। डिलिव्हरी नंतर मी माझं वजन कसं कमी केलं ही मी तुम्हाला स्टोरी माझी सांगणार आहे। आणि जर तुम्हालाही पटापट आपलं वजन कमी करायचं असेल तर आत्ताच तयारीला लागा। म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही किती दिवसाचं चॅलेंज करू शकता, त्याप्रमाणे मी तुम्हाला डाएट सांगेल। कमेंट तुम्ही करा, मी तुम्हाला त्याला रिप्लाय करेन की म्हणजे काय तुम्हाला डाएट फूड खायचंय ते, कारण प्रत्येकांचे बॉडी आणि त्याचं टाईप वेगवेगळे आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करा आणि तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता, मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येईल। तर मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगते आहे की आता समजा तुम्ही 1 महिन्याचं जरी चॅलेंज घेताय आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सगळ्या टिप्स फॉलो करताय आणि तुम्हाला वाटत असेल चला आज वेट चेक करतोय 70 किलो आहे, तर 1 आठवड्याने लगेच काय तुमचं वजन 68 किंवा 65 असं नाही दाखवणार आहे। नक्की तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे की तुम्हाला वजन कमी करायचं आहे म्हणजे तुमच्या अंगातील जे फॅट आहे, जे बिनकामीचं फॅट म्हणजे म्हणतात काही फॅट आपल्या बॉडीला सुरक्षित ठेवतात, पण जे वेस्टेज फॅट आहे तर ते तुम्हाला रिमूव्ह कसं करायचं। फॅट रिमूव्ह करायचं म्हणजे आपल्याला काढून टाकायचं हे खूप काही आता आलेल्या ऑपरेशन्सद्वारे वगैरे करू शकतो, पण आपल्याला हे करायचं नाही। नॅचरली आपल्याला आपलं बॉडी वेट कमी करायचं आहे, तर त्याच्यासाठी जे आपला फॅट लॉस करायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी मी तुम्हाला छान अशा टिप्स सांगणार आहे। तर माझा पहिला मुद्दा असा होता की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर वजन तुमचं 70 आहे तर लगेच तुम्हाला आठवड्यात 2 आठवड्यात 68 65 असं पटकन दिसणार नाही। वजन कमी करणे याचा अर्थ असा नाहीये की वेट मशीनवरती पटपट वजनाचं आकडे चेंज होतील। वजन कमी करायचं म्हणजेच आपल्या बॉडीतील जे फॅट आहे ते विरघळवायला हवं, म्हणजे ते निघून जायला हवं किंवा ते त्याचा आपल्याला लॉस करायचा आहे, म्हणजे फॅट आपल्याला बॉडीतून काढून टाकायचे आहे। तर त्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला ते टिप्स तुम्ही फॉलो करा। तर ज्यावेळेस तुम्ही सकाळी लवकर उठाल तेव्हा तुम्ही कोमट पाणी 1 ग्लास प्यायचं आहे। जर तुम्ही 2 ग्लास पाणी पिऊ शकत असाल तर एकदम भारी आणि एकदम बेस्ट हा उपाय आहे की मॉर्निंगला उठल्यावर तुम्ही हे करायचे। आणि समजा मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते, जर तुम्ही कोमट पाणी पिऊन वगैरे झालं आणि जर तुम्हाला खूपच चहाची सवय असेल असं सांगते मी, कारण पटकन कोणत्या सवयी बंद होणार नाही। तुम्ही जर 1 फुल कप चहा पित असाल तर तुम्ही त्या अर्ध्या कपावरती यायचं, आणि जर तुम्ही 2 टाइम चहा घेत असाल तर तुम्हाला ते एका टाइमवरतीच यायचं आहे। आणि परत चहा तुम्ही पिऊन झाला आणि तुम्हाला जर ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त असा ब्रेकफास्ट करा जो पौष्टिक आहे। उदाहरणार्थ पोहे, ते पण लिमिटमध्ये आपल्याला खायचे आहेत। परत तुम्ही उपमाही खाऊ शकता, आणि या तर आपल्या पौष्टिक आहेतच नाश्ता, पण याच्यापेक्षाही जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही उकडलेले 2 अंडे खायचे आहेत। जो येल्लो बल्क आहे यातला तो खाऊ नका। असं म्हणतात की त्याच्यानी फॅट वाढतं, पण फॅट वाढण्यापेक्षाही ते खूप उष्ण आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ते तुम्ही खाणं थोडंसं टाळा। आणि बॉईल केलेल्या गोष्टी तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता, जसे की तुमच्याकडे असेल मटकी असेल किंवा मुगाची डाळ असेल, ती जर तुम्ही पाण्यात भिजवून घेतलेली असेल तर ते हलकं फुलकं असं फोडणी मारून ते खाऊ शकता, किंवा डायरेक्ट शिजवलेलं बॉईल केलेलं मीठ आणि हळद थोडीशी टाकून तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला तुमच्या म्हणजे चव येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही सलाड ॲड करू शकता। हा झाला तुमचा ब्रेकफास्ट। आणि तुम्हाला लंचमध्ये काय खायचं आहे, लंचमध्ये तुम्हाला नॉर्मल आपलं जे रोजचं घरचं जेवण आहे ते करायचं आहे। आता खूप जणांचा असा प्रश्न होता, म्हणजे माझ्या बॉडीनुसार मी तुम्हाला सांगते, मी चपाती खात होते तर माझं वजन हे कमी व्हायला मला मदत होत नव्हती, त्याच्यासाठी मी ज्वारीची भाकरी किंवा आपली बाजरी भाकरी असेल या मी भाकऱ्या खात होते। याच्याने खरंच मला खूप फरक पडलेला आहे माझं वजन कमी होण्यासाठी। तर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता लंच टाईममध्ये। आणि भाजी तुम्ही कोणतीही खा, भाजीला असं नाहीये की आता खूप जणांचा गोड गैरसमज आहे, वांगे खाल्ले तब्येत वाढते, बटाटे खाल्ले तब्येत वाढते। जर हेच तुम्ही डोक्यात ठेवून करत असाल तर तसंच होईल। त्याच्यासाठी मग तुम्ही असा काही विचार करू नका, भाजी कोणतीही खाऊ शकता, भरपूर भाजी खाऊ शकता, फक्त तुम्हाला भाकरी किंवा चपाती जर खात असाल तर ते लिमिटमध्ये खायचं आहे। आणि
लंच टाईममध्ये तुम्ही थोडासा राईस खाऊ शकता. आणि संध्याकाळीचं जेवण तुम्हाला हे 7 वाजायच्या आतमध्ये करायचं आहे. तर तुम्ही म्हणसाल की वजन कमी करण्यासाठी टाईमचं काय आहे? कारण कधी कधी कसं होतं, आपलं जेवणाचा टाईम असतो संध्याकाळी 9 ते 10 आणि त्याच्यानंतर आपलं म्हणजे जे वॉक करणं होतं ते आपलं काही संध्याकाळी होतं. आपलं खाल्लं की 1 ते 2 तासात आपण झोपतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही 7च्या आत खाल आणि झोपायला ऑब्वियस तुम्हाला 9-10 वाजणार आहेत, तर तोपर्यंत तुमचं हलका फुलका व्यायाम पण होऊ शकतो. म्हणजे खाऊन झालं की थोडं तुम्ही घराभोवती म्हणा किंवा घरात चक्रा मारू शकता. तर याच्याने तुमचा वॉक पण होईल आणि बॉडी फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तुमची होऊन जाईल. आणि तुम्हाला दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की पाणी तर काय मोजून प्यायचं का? तर तसं काही नाहीये. तुम्हाला तहान लागेल तेव्हा प्या, पण मिनिमम तुम्हाला 10 ग्लास तरी पाणी पिलंच पाहिजे दिवसभरातून. कारण तुमचं फॅट हे निघून जाण्यासाठी पाणी हे सगळ्यात बेस्ट काम करतं. तर त्याच्यासाठी मी सांगितलेल्या ह्या सिंपल अशा टिप्स आहेत. तर तुम्ही या फक्त फॉलो करून बघा आणि परत तुम्ही वेट करून बघू शकता. तुमचं फॅट तर कमी होणारच आहे आणि वेटमध्ये पण तुम्हाला डिफरन्स दिसेल. पण लक्षात लगेच आज वेट केलं तर लगेच दुसऱ्या दिवशीच 1 किलो कमी होईल असं कधीही होणार नाहीये. तर त्याच्यामुळे वजन तुमचं फॅट तुम्हाला जेव्हा तुम्ही कपडे घालताय, एखादं खूप फिट असेल कपडा आणि तो आता तुम्हाला छान असा बसतोय, ह्याच्यावरून पण तुम्ही समजू शकता की तुमचं फॅट हे कमी झालेलं आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.